हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हेट्याच्या फुलाची भाजी. तर दोन प्रकारची रेसिपी बघणार आहोत आपण. आणि स्वच्छ कशा प्रकारे करायचं आहे, तर जे मधलं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण याने भाजीला कडवटपणा येतो किंवा जो कोणती रेसिपी आपण बनवते. आणि हे खालचे जे देठ आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही नुसतं पानांचंही पण कुठलीही रेसिपी बनवू शकतो आपण. तर भजे वगैरे, तर भजे पण आपल्याला बनवायचे आहेत. आज दोन रेसिपी सांगणार आहे मी बेसनाचेच. तर बघू शकता, असे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही पण आयुर्वेदिक फुलं आहेत. हे आयुर्वेदिक भाजी आहे की जेणेकरून आपलं जे शरीर आहे, शरीराला उपयोगी असं औषधीयुक्त भाजी आहे ही. आणि ही खाल्लीही पाहिजे. तर मुलांना जसं आवडत नाही भाज्या, तर नवीन नवीन प्रकार जर केले तर त्यांना माहितीही पडत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व जे फुलं आहे ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. त्याच्यामधलं जे देठ वगैरे आहे ते आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आणि जी रेसिपी बनवायची आहे त्याप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे. तर इथे मी अर्धे जे फुलं आहेत ते कट करणार आहे आणि अर्धे जे फुलं आहेत त्याचे आपल्याला भजे करायचे आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडलं तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि करून पण बघा. खूप छान टेस्टी लागते भाजी पण. तर बेसन डाळ तुम्ही कसल्याही प्रकारचं भाजी म्हणून करू शकता. चण्याची डाळसुद्धा टाकू शकता किंवा मुगाची डाळसुद्धा टाकू शकता. तर याचे पराठेसुद्धा बनवू शकता. खूप टेस्टी लागतात पराठे. तर आज इथे आपण दोन रेसिपी बघणार आहोत आणि झटपट बनणारी भाजी आहे. जास्त वेळ पण नाही लागत त्याला शिजायला, कारण याचे पानं जे आहे, फुलं जे आहे खूप पातळ असतात किंवा त्याचे जे पानं आहेत फुलांचे, तर त्यामुळे आणि शिजते पण लवकर, झटपट शिजते. तर आता मी ती चिरून घेतलेली आहेत. आणि साहित्य बघू शकता. इथे मी हिरवी मिरची, लसूण चिरून घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर आणि वाटाणे घेतलेले आहेत आणि पातीचा कांदासुद्धा घेतलेला आहे. आणि इथे बेसन घेतलेलं आहे, कारण आज आपण बेसन लावून करणार आहोत. तर हदक्याची भाजी पण म्हणतात त्याला आणि हेट्याच्या फुलाची भाजी पण म्हणतात. तर इथे आता कढईत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर बेसन म्हटलं तर थोडंसं जास्त तेल लागणार आहे आपल्याला, कारण बेसन शिजायला, कारण बिना पाण्याचं आपल्याला शिजवायचं आहे. तर इथे आता तेल पण गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर जिरं किंवा मोहरी, तर इथे मी मोहरी टाकणार आहे. आणि मोहरी चांगली तडकल्यानंतर मग आपल्याला लसूण, कांदा, हिरवी मिरची, जर तुम्हाला तेज पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घालू शकता. तर इथे मी मोठी मिरची घेतलेली आहे, कमी तिखटाची. तर आपलं जे कुटुंब आहे किंवा आपल्या घरातले सदस्य आहेत त्याप्रमाणे आपल्याला तिखट टाकायचं आहे. तर इथे लसूण मी थोडासा परतवल्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला, हिरवी मिरची आणि पातीचा कांदासुद्धा मी घालणार आहे. आणि थोडंसं कांदा आणि हे झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत. आणि खूप टेस्टी बेसन लागते आणि भाकरीसोबत एक वेगळी चव येते. तर अशा प्रकारे आपण भरपूर प्रकार बनवू शकतो. आणि आता इथे परतवून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आणि जे आपण हिरवे वाटाणे आहे ते मी थोडे नंतर घालणार आहे, कारण तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात किंवा उडतात. तर आपल्याला थोडंसं परतल्यानंतर मग घालायचे आहे. तर व्यवस्थित थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे मिरची पण. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे टोमॅटो. तर आपल्या इच्छेनुसार तुम्ही थोडे जास्त पण घालू शकता, कमी पण घालू शकता. टोमॅटोने थोडंसं वेगळी चव येते बेसनाला. तर याला झुणकासुद्धा म्हणू शकता. जर कांद्याचं प्रमाण जर जास्त घातलं तर भरपूर आपण प्रकार बनवू शकतो आणि खूप टेस्टी लागते. भाकरीसोबत आवर्जून खाल तर एकदम वेगळी टेस्ट लागते आणि खूप छान वाटते. आता इथे मी वाटाणे घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. तर सुक्या मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि मीठ आपल्याला घालायचं आहे चवीनुसार. आणि आता इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे मी. आणि इथे थोडंसं मसाला व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला जे चिरून घेतलेले पाने आहे हेटीच्या फुलाची,
भाजी जी चिरून घेतलेली आहे किंवा जे फुलं चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. आणि थोडंसं तेलामध्ये परतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये बेसन लावायचं आहे. तर हे काही मिनिटही म्हणणं 2 ते 3 मिनिटामध्ये आपली जी भाजी आहे ती तयार होऊन जाते. आणि मग याला आपल्याला बेसन लावायचं आहे. तर आपली जी रेसिपी आहे बेसन लावून केलेली हेट्याच्या फुलाची भाजी जी आहे किंवा बेसन किंवा झुणका, भरपूर प्रकार आहेत म्हणायला. आणि आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे परतल्यानंतर. इथे चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे मी. मिठाने पण कुठलाही पदार्थ म्हणा, कुठली भाजी म्हणा लवकर शिजते. आणि आता इथे बेसन घालून घ्यायचं आहे आणि छान होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून. तर यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे बेसन घातलेलं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला छान बेसन शिजलं पाहिजे, बेसनाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं जे हेट्याच्या फुलाची म्हणा किंवा हत्याच्या फुलाची भाजी जी आहे किंवा बेसन आहे ते आपल्याला करून घ्यायचं. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे की बेसन आपलं शिजलं पाहिजे आणि थोडंसं कोरडं होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत, त्याचा वास निघून जाईपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि आता बेसन झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. ते आपलं जे मोकळं बेसन म्हणू शकता किंवा झुणका म्हणू शकता किंवा बेसन लावून केलेली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आणि आपली भाजी पण तयार आहे. तर आपण आज दुसरी रेसिपी बघणार आहोत. तर बेसन तुम्हाला कसं वाटलं नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर एक लाईक करा. तर आता आपल्याला याच फुलांचं आपल्याला भजी करायची आहे. तर यासाठी मी बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे आणि खूप टेस्टी लागते हे भजी. तुम्ही जसे आपण पालकाचे करतो, कोबीचे सुद्धा करतो आपण भजे, कांद्याचे, आलूचे, तसेच या फुलांचे जर भजे केले तर खूप टेस्टी लागते. आणि आयुर्वेदिक असल्या कारणाने थोडंसं आपल्या शरीराला पण आवश्यक आहे. तर इथे बेसन घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला निवडून आणि धुवून घ्यायचे आहेत फुलं. तर आता यामध्ये आपल्याला इथे मी ठेचा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि ओवा आणि तीळ पण टाकणार आहे मी, त्याने खूप छान टेस्ट येते. हिंग पण घालायचं आहे. आणि आता इथे ओवा आणि तीळ पण टाकलेले आहेत मी. तर तीळ थोडीशी जास्त टाकले तर दिसायला पण भजे जेव्हा आपण तळतो तेव्हा खूप दिसायला टेस्टी वाटते, दिसायला चांगले दिसतात. आणि थंडी असल्या कारणाने तीळ पण आपल्या पोटामध्ये जाते. तीळ थोडेसे गरम असतात. आता इथे धने पावडर घेतलेली आहे मी, हळद घेतलेली आहे. तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असेल तर टाकू शकता, पण मी तर थोडासा ठेचा म्हणून जो आहे आपली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता. आता इथे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. बघू शकता मी तीळ थोडे जास्त घातलेले आहेत. आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि भिजवून घ्यायचं आपल्याला. तर थोडं पाणी घालून भिजवायचं आहे, जेणेकरून गुठळी वगैरे नाही झाली पाहिजे. आणि व्यवस्थित भिजवलं की आपल्याला यामध्ये मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही दह्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा सर्व करू शकता. आता इथे भिजवून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित जर मीठ असलं तर सोडा वगैरे घालायची काहीच गरज नाही. मीठ जर भज्यामध्ये व्यवस्थित असलं की ते एकदम फुलतात. सोडा टाकायची गरज नाही आहे, मिठाचं प्रमाण जर बरोबर असेल तर. तर आता इथे आपलं जे बेसन आहे ते भिजवून झालेलं आहे आणि मी ते हिंग घातलेला आहे थोडासा. आणि आता आपल्याला इथे चांगलं हलवून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे, थोडी जास्त घातलेली आहे. जेव्हा आपण तळू तेव्हा खूप छान दिसतात ते. तर बघितल्याबरोबर खायची इच्छा झाली पाहिजे. आणि
यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असते. तर आता इथे फुलं घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही एक एक फूलसुद्धा घेऊ शकता आणि छान फुलं जर व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहे किंवा त्याला बेसन लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून जेव्हा ते फुलेन किंवा आपण तळू तेव्हा खूप छान दिसतात. तर अशा प्रकारे मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही, मीठ व्यवस्थित असलं की भजे पण छान फुलतात. आणि तुम्हाला कशा प्रकारे भजे आवडतात त्याप्रमाणे आपल्याला करायचे आहे. तुम्ही पूर्ण फूलसुद्धा घेऊ शकता किंवा फुलाची जी पाकळी म्हणू शकता त्याची पण आपल्याला भजे करता येतात. तसे पण तुम्ही केले तरी चालेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतात भजे म्हणा किंवा भाजी म्हणा. तर इथे मी तळून घेते आणि व्यवस्थित आपल्याला तळल्यानंतर काढून घ्यायचं आहे. तेल पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता दिसायला पण खूप छान दिसतात. मध्ये मध्ये तीळ पण दिसतात आपल्याला आणि मसाला जर असला व्यवस्थित तर टेस्ट पण खूप छान येते भज्यांना. तर अशा प्रकारे आपली जी दुसरी रेसिपी आहे ती पण तयार झालेली आहे. बघू शकता. तर तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर बघू शकता तुम्ही, इथे मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आहे खाली. तर कसे वाटले, खायची इच्छा झाली ना तुम्हाला तर नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट करून बघा.